सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतो। आज मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवते आहे, असे आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईकजी या ठिकाणी उपस्थित, या निवडणुकीची विशेष जबाबदारी ज्यांना आपण दिली आहे त्या पूनमताई महाजन, आपले लोकप्रिय खासदार हेमंत सवराजी, लोकप्रिय आमदार राजन नाईकजी, लोकप्रिय आमदार स्नेहाताई दुबे पंडित, लोकप्रिय आमदार राजेंद्र गावितजी, लोकप्रिय आपले आमदार विलास तरेजी, आमदार आपले लोकप्रिय हरिश्चंद्र भोयेजी, विवेक पंडितजी, रवींद्र फाटकजी, प्रज्ञाताई पाटील, निलेश तेंडुलकर, भरतसिंग राजपूत, प्रकाश निकम, रामदास मेहर, सुनील सिंह या ठिकाणी उपस्थित, मंचावरील सर्व मान्यवर, दोन्ही बाजूला उपस्थित असलेले आपले सर्व उमेदवार, या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याकरता मी या ठिकाणी आलो। हे दर्शन याकरता आहे की मागच्या वर्षी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही क्रांतिकारी परिवर्तन करून दाखवलं आणि आता वसई विरार नालासोपारा मागे राहणार नाही, आता वसई विरार नालासोपारा थांबणार नाही, हे तुम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि मग तुम्हाला सगळ्यांना मी प्रणाम करतो, नमस्कार करतो। खरं म्हणजे सत्ता कोणाच्या हातात असली पाहिजे याबद्दल तर अनेक गोष्टी सांगता येतील, पण सत्ता कोणाच्या हातात असू नये याचं उत्तम उदाहरण जर कुठलं असेल तर ते वसई विरारची महानगरपालिका आहे। ज्या प्रकारे या महानगरपालिकेचा उपयोग हा केवळ एटीएम म्हणून करण्यात आला, एटीएम म्हणून केवळ आपल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपली घरं बनवण्याचं जे काम या महानगरपालिकेतून झालं, त्यामुळेच कुठेतरी या शहराची जी परिस्थिती आहे ही आपल्याला अतिशय खराब अशा पद्धतीनं पाहायला मिळते। विकासाची जी गती MMR रिजनमधल्या इतर महानगरपालिकांची आपण पाहतो त्या तुलनेमध्ये सर्वात कमी गती आपल्याला या महानगरपालिकेची पाहायला मिळते। भ्रष्टाचार, गुंडागर्दी, लोकांना धमकावणं, अशा अनेक गोष्टी वर्षानुवर्ष आपण या ठिकाणी पाहिल्या आणि जाणीवपूर्वक लोकांना एकीकडे अवैध बांधकाम करायला लावायचं आणि मग दुसरीकडे धमक्या द्यायच्या, त्या धमक्याने पुन्हा निवडून द्यायचं, अशा पद्धतीनं एका अतिशय वाईट अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं म्हणजे एक काळ आपण बघितलेला की अशी एक मुंबईसारखी धडपडणारी अशा प्रकारची नगरी होती, केळी, दूध, भाजीपाला अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणून यायच्या, मेहनत, प्रामाणिकपणा, स्वाभिमान या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत्या। पण कालांतराने तेव्हा या ठिकाणी दहशतीचं राज्य तयार झालं आणि त्यातून मग हे शहर, ही महानगरपालिका, सगळं क्षेत्र वेगळ्याच करण्याकरता ओळखायला जायला लागलं। या
सामान्य कष्टाळू माणसाला जगणं देखील मुश्किल झालं. अशा प्रकारची अवस्था आपण या ठिकाणी बघितली. तर बंधू भगिनींनो, आम्ही महायुती या ठिकाणी आलो आहे. 1 वर्षापूर्वी तुम्ही परिवर्तन केलंय, आता पुढच्या काळात आम्ही तुम्हाला परिवर्तन करून दाखवणार आहोत. केवळ तुमचा आशीर्वाद हवाय. अनेक वर्ष बघा, या महाराष्ट्रामध्ये 2014 नंतर माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने एक शहर आम्ही बदलून दाखवलं. इतक्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये वेगवेगळ्या सोयी केल्या. पिण्याचं पाणी असेल, गटारीची व्यवस्था असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, गार्डनची व्यवस्था असेल, आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था असेल, मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतील, हॉस्पिटल्स असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. पण कुठेतरी हे शहर मात्र असं होतं की जिथे आम्हाला एंट्री नव्हती. ज्या ठिकाणी आम्ही करण्याचा किती प्रयत्न केला तरी देखील इथे बसलेल्या लोकांना इथे विकास पोचू द्यायचा नव्हता, त्याच्यात अडथळा आणायचा होता. आणि म्हणून पहिला अडथळा तुम्ही दूर केला. खासदार तर होतेच, पण आमदार देखील आपले तुम्ही निवडून आणले. आणि आता दुसरा अडथळा महानगरपालिकेचा आहे. 15 तारखेला तोही अडथळा नेहमी करता दूर करा. आणि मग बघा कशी विरार फास्ट, सुपर फास्ट अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही तुमचा विकास करून दाखवतो. आता या वसई विरार नालासोपाऱ्याची आपल्याला जी ओळख नवीन करायची आहे, ती ओळख ही बुलेट ट्रेनची ओळख करायची आहे. ती ओळख ही मेट्रोची ओळख करायची आहे. ती ओळख ही भाईंदरपासून विरारपर्यंत उत्तम ते विरार हा सागरी महामार्ग तयार करून या ठिकाणी ही ओळख आपल्याला तयार करायची आहे. आणि म्हणून या महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करायचं आहे. तुम्ही बघा, MMRDAच्या माध्यमातून आसपासच्या महानगरपालिकेमध्ये हजारो कोटी रुपयाची विकास कामं आम्ही केली. आता त्याच MMRDAला या वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये या ठिकाणी आम्हाला कामाला लावायचं आहे. आणि महानगरपालिकेसोबत त्यांचाही पैसा इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर लावून मोठ्या प्रमाणात परिवर्तन आपल्याला करायचं आहे. आपल्याला कल्पना आहे, मेट्रो 13 विरार रोडवरच्या शिवाजी चौकापासून आपल्याला या ठिकाणी विरारपर्यंत आणायची आहे. याच्यामध्ये 23 किलोमीटरची ही मेट्रो त्या ठिकाणी असणार आहे. 22 स्थानकं त्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे थेट मेट्रोनी मुंबईपर्यंत तुमची कनेक्टिव्हिटी ही या निमित्ताने आम्ही करणार आहोत. एक प्रकारे उत्तर पश्चिम अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी ही आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. एवढंच नाही तर मेट्रोसोबत आपली जी लाईफलाईन आहे, आपली जी सबर्बन रेल्वे आहे, लोकल ट्रेन आहे, यामध्येही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. स्टेशन्सवरच्या ॲम्युनिटीज वाढवल्या, स्टेशन्स लांब केले, जास्त प्रकारच्या लोकल तयार केल्या, फ्रिक्वेन्सी वाढवली, नवीन सिग्नलिंग सिस्टीम तयार केला, LUTP 3च्या अंतर्गत नवीन मार्गिका त्या ठिकाणी तयार केल्या. पण आता त्याच्याही पुढे आम्ही एक गोष्ट करणार आहोत. आम्हाला लोक म्हणायला लागले की आमच्या लोकांनी प्रवास करणाऱ्यावर तुम्ही त्या ठिकाणी अन्याय करता. आणि म्हणलं काय अन्याय? म्हणाले मेट्रोवाल्यांना इतके चांगले नव्हे, नवीन नव्हे, एअर कंडिशन नव्हे, स्वच्छ नव्हे, आणि आम्ही मात्र त्या ठिकाणी लोकांमध्ये लटकून जायचं. आणि मग केंद्र सरकारच्या सोबत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला. केंद्रीय मंत्री आपल्या अश्विनी वैष्णवजींसोबत की 50% केंद्र सरकार, 50% राज्य सरकार देणार. आणि आता आपल्या लोकललाही आम्ही एअर कंडिशन दरवाजा बंद होणारे डबे हे त्या ठिकाणी देणार आहोत. टाळ्या याकरता वाजवू नका, पुढच्या गोष्टी करता टाळ्या वाजवा. एअर कंडिशन बंद दरवाजे होणारे डबे दिल्यानंतरही सेकंड क्लासच्या तिकिटात 1 रुपयाची
फक्त आमच्याकडे येऊन द्या या संस्कृतीतून नाही. इकडे लेना बँक नाही, फक्त देना बँक आहे. त्यामुळे चिंता करायची आवश्यकता नाही. तिथल्या एक गरीबाचं घर हे त्या ठिकाणी वाचवून अधिकृत करून हा संपूर्ण वसई विरार आणि नानासंबराचा सगळा जो भाग आहे या भागाला अधिकृतरित्या विकसित